दर 12 वर्षांनी येणारा पर्वणी योग यावर्षी ओतूरकरांना मात्र अनुभवायला मिळाला आहे। आज विशेष म्हणजे सोमवार आणि महाशिवरात्र हे एकाच दिवशी आले आहेत। ओतूरच्या उपसरपंच भाग्यश्री गीते यांनी पहाटे 5:30 ला अभिषेक केला। शंकर नाना डुंबरे व अमोल तांबे यांनी खिचडी व केळीचा प्रसादाचे वाटप केले। संध्याकाळी विष्णुपंत ढमाले महाराज यांचे कीर्तन होणार आहे। आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे। यावेळी ओतूर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती अनिल तांबे यांनी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विठ्ठल शितोळे यांनी। चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा, चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा। शंभो शंकरा करुणा करा जग जागवा। शंभो हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो। आजच्या या महाशिवरात्रीचं खास असं वैशिष्ट्य की हा योग साधारणतः 12 वर्षांनी येतो आणि 12 वर्षांनी येणारा योग म्हणजे महाशिवरात्र आणि सोमवार असा हा आजचा अतिशय पवित्र दिवस। आणि या पवित्र दिवसाचं महात्म्य जाणून असंख्य भाविक या भगवान कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी आलेले आहेत। देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांचं हार्दिक असं स्वागत। आज महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त ओतूरचं ग्रामदैवत कपर्दिकेश्वर भगवान या ठिकाणी आज यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। सकाळी साधारणतः 5 वाजता मंदिर उघडण्यात आलं। सकाळी ओतूरच्या उपसरपंच भाग्यश्री विक्रम गीते यांनी सपत्नीक महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालून या दर्शन रांगेस सुरुवात झाली। सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। त्याचप्रमाणे या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त श्री अमोल तांबे व शंकर भगवंत पाटील डुंबरे या दोघांनी महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे। दिवसभरात बहुसंख्य भाविक या भगवान शंकराचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानिमित्ताने कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ तांबे आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी या दर्शन रांगेसाठी नियोजन केलेलं आहे। साधारणतः दिवसभरात 1 ते 1.5 लाख लोक या आज महापर्वानिमित्त भगवानाच्या दर्शनासाठी पंचक्रोशी आणि परिसरातून विशेषतः ठाणे, नगर, कल्याण, पुणे, मुंबई या ठिकाणावरूनही असंख्य भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। सायंकाळी साधारणतः 7 वाजता हबप विष्णू महाराज ढमाले यांचा महाशिवरात्रीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी 9 ते 11 हरिकीर्तनाचा कार्यक्रम होऊन या आजच्या महापर्वाची या ठिकाणी देवस्थानच्या वतीने सांगता होणार आहे।